सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात पोलिसांकडून संचलन करण्यात आलं। उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन पार पडलं। शहरातील स्टेशन चौक येथून संचलनाला सुरुवात करण्यात आली। हे संचलन एसटी स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, मिशन हॉस्पिटल, गांधी चौक या मार्गाने जात मार्केट परिसरातून शहर पोलीस ठाण्याजवळ समाप्त करण्यात आलं। निवडणूक कालावधीत शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांनी निर्भीडपणे मतदान करावं या उद्देशाने हे संचलन घेण्यात आलं। यावेळी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच काही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी केलं। या संचलनात मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर सांगली शहर उपविभागामध्ये जो शहरी भाग आहे त्या ठिकाणी आपण रूट मार्चचं आयोजन केलेलं आहे। साधारणतः सर्व पोलीस अधिकारी अंमलदार मिळून आपल्याकडे 500 पेक्षा जास्त संख्येनं आजच्या रूट मार्चमध्ये पोलीस विभाग सहभागी झालेला आहे। माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण लोकशाहीचा उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहामध्ये साजरा करावा। याच्यामध्ये कुठेही आपण कोणत्याही कारणासाठी भीतीचं वातावरण आपल्याकडे नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो। आणि आपण सुद्धा मोठ्या संख्येनं मतदान करून लोकशाही बळकट करायची आहे। पोलीस प्रशासन ही पूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि शांततेत पार पडण्यासाठी कार्यरत आहे। जय हिंद। त्या दरम्यान काय चेकिंग वगैरे असं काय असणार आहे का या प्रचार थांबल्यानंतर? सध्या जे आदर्श आचारसंहितेमध्ये माननीय निवडणूक आयोगाकडून आम्हाला निर्देश प्राप्त आहेत त्यानुसार उद्या म्हणजे 13 जानेवारी 2026 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत प्रचाराकरता वेळ देण्यात आलेली आहे। त्यानंतर सायलेन्स पिरियड सुरू होईल आणि 14 तारखेला प्रशासनाकडून सर्व मतदान केंद्रांवर मतदान साहित्य मतदानाकरिता जी यंत्रणा आहे ती त्या ठिकाणी वाटप करण्याचं काम सुरू होईल। आणि 15 तारखेला मतदानाचा दिवस असेल। सकाळी 7:30 पासून मतदान हे सुरू होईल। त्या ठिकाणी सगळ्यांनी ज्या ठिकाणी आपलं मतदान केंद्रांवर नावं आहेत त्या ठिकाणी जाऊन मतदान करायचं आहे। एकूण आपला 1279चा बंदोबस्त सीसीटीव्ही व्हॅन आणि हे प्रत्येकाच्या केंद्रावर व्हॅनची नजर आहे आणि समाज माध्यमांवर नजर। मी सर्व मतदारांना हे सुद्धा सांगू इच्छितो, प्रशासनानं साधारणतः 50% जास्त ठिकाणी जी संवेदनशील मतदान केंद्र आहेत, संवेदनशील हे म्हणताना मी या ठिकाणी सगळ्यांना निश्चिंत करतो की यामध्ये कुठेही मतदानाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील नाही आहेत, परंतु ज्या ठिकाणी संमिश्र मतदान आहे, गर्दीचे ठिकाणं आहेत, अशा 50% जास्त मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत। सोबतच पोलीस प्रशासनाच्या ज्या सीसीटीव्ही व्हॅन आणि पोलीस वाहनं आहेत त्यांची सुद्धा मदत या पूर्ण मतदान प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी वापरण्यात येईल।